नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आहे तारीख 3 जुलै आणि आता पावसाचा सीझन चालू आहे. तर पाऊस कंटिन्यू आता चालूच आहे. आता ब्लॉगची सुरुवात करतो डायरेक्ट गाडीतूनच आणि सोबत बायको सेट आहे. तर गाईज आता चाललो आहे आपण बाहेर कामानिमित्त जरा, आणि क्लायमेट एकदम थंडगार पडलेलं आहे. बघू शकता बाहेर पाऊस किती आहे. आणि आता पोचलो आहे आम्ही टोल नाक्यावर. काय 2-3 दिवस पाऊस कंटिन्यू चालूच आहे. थोडा पण पाणी आता कमी नाही झाला अजून 2 दिवस पाणी कंटिन्यू चालूच राहील. आता बघू आपल्याला किती ट्रॅफिक भेटते रोडला. तर चला आजचा ब्लॉग आता कंटिन्यू करूया. आम्ही आता नावड्याचे ब्रिज वाव, इथे ट्रॉफिक पण जाम आहे ना, पाणी पण जाम आहे. तर बघू शकता तुम्ही ट्रॉफिक आणि पाणी. सिग्नल बसून आहे ट्रॅफिक. बघा, मी मॅप आधीच बघलेलं का ट्रॉफिक आहे, तरी आम्ही निघलेलो. पोचू एवढे काय नाही. तसं नाही तर कंटिन्यू ट्रॅफिक असतेच. पाऊस असला नसला ट्रॅफिक असतं. पावसाळ्यात कसं पाणी भरतं इकडं तिकडं, तिकडून पण गाड्या अटकतात आणि इथून पण अटकतात. मग लागतं पूर्ण जाम. आता ब्रिजवरच आहे अजून, आणि इथून पूर्ण ट्रॅफिक लागलेले आहेत. आणि छत्रीवाला छत्री घेऊन देवरच असते. आता निघालो स्टील मार्केट रोडवरून मेन हायवेला. ट्रॅफिक बघा किती ब्रिजवर फुल ट्रॅफिक लागलेली आहे. म्हणून गाडी टाकली इकडून डायरेक्ट गाडी कलंबोली हायवेला निघते. आणि काय जिथं बारीक पाऊस पडतोय आता. आम्ही आताच पनवेलमध्ये पोहोचल्या, म्हणजे आज पोहोचतो ना ब्रिजवर जाऊ पनवेलचे. इथे जरा पाणी कमी आहे, तेवढं पाणी नाही, पण गाडीची उतरलं येते का नाही काय माहिती. पाणी आहे बाहेर थोडं टिपटिपच आहे, जास्त नाही. बारीक आहे पाणी. आता बघू काय काय भेटतं आम्हाला. जर पाणी पडलं तर काहीच नाही भेटू शकत. बघू शकता पनवेल. कुठून ग? वर्षीनच ग. गाईज आता पनवेलचा ब्रिज चढतोय. ब्रिज क्रॉस करून आपल्याला त्या साईडून जायचं आहे. त्या साईडची डायरेक्ट मार्केट यार्डच्या इथं निघालताना. आमच्या हप्त्याचे 3-4 फेऱ्या असतात पनवेलला. हप्त्याचे 4-5 2 दिवस आड असतं. पनवेल आता कंटिन्यूच झालं. वाशी आणि पनवेल. आणि इथं वातावरण बघा. इथं आता ढगारा थोडी खुलली दिसत आहे. ढगारा आता कमी दिसतं. मला वाटतं इथं आता पाणी कमी आहे. इथून पडून तिथं गेला आता तो. नंतर येऊ शकतं. इथं डोंगर तर पूर्ण भरलेला बघू शकता. इकडं डोंगर पूर्ण भरलेला आहे. करंजाडे असते ढगारा इकडे या साईडला जाताना पुढचे परत येतात. आता आम्ही मीना खाकी पावडरची इथं आहोत. बघू शकता मीना खाकी पावडर ना दिसणार. पाणी काचव पाणी. ओरियन मॉलच्या इथं पोहोचलो आता. वरून ओरियन मॉल बघा कसा दिसतं. खालून तर आपण डायरेक्ट अंडरग्राउंड मधून जातो आतमध्ये. इथून बघा कसा दिसतो वरची. ओरियन मॉलचा वरचा भाग अख्खा पॅक. आणि इकडे सगळं ब्रँडिंग लागलेले आहेत. आता आम्ही कांदे बटाट्यांची घेऊन घेतले, म्हणजे घरी खायला. पावसाचे कांदे बटाटे जाम महाग होता. आता चाललो दुसऱ्या मार्केटला. तर गाईज आता निघूया आता पनवेल वरून. आता मार्केटला जाऊया पुढच्या. तिथं काय भाजी बिजी काय भेटते का बघू घरासाठी. मच्छी मार्केट नाही, मच्छी नाही. चिंबुऱ्या खायचे. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 4 आणि कोणला वाटेल आता सकाळ झाली आहे. एवढा काला व्ह्यू आहे. क्लायमेटच एकदम पावसाळी वातावरणातच. अख्खा कधी दिवस या होतं का समजून नाही येत. आणि आता आम्ही आता पनवेलला एकशे एक शोरूम खोलत जातात पनवेलकडे.
आणि आता आम्ही आहे पनवेलच्या ताल्याजवळ. ह्यो बघ असलं बघतो बाई बाई व्हिडिओ तरी काय काढतो बरं हा. बघा बरं. तर गाईज आता आम्ही पोचलेलो आहे ज्वेलर्स मार्केटच्या इथं जवेरी बाजार वाडाच्या झाडाजवळ. तर चला गाईज आता कंटिन्यू करूया. तर गाईज आता बायको शेटने खायला घेतला वडापाव आणि इथं माझा होता संकष्टीचा उपवास. बरं आता पाणी पिऊनच दिवस काढू. पिला पाणी आणि आता क्राऊड बघा गाईज किती पनवेलचा. गाईज आता आलो गुन्हे हॉस्पिटलच्या मार्केटला. गाडी बघा कुठं लावली आहे. गाडी लावायला तर अजिबात जागा नव्हती. अख्ख्या गाड्या पॅक आहेत इकडं. तर गाईज आता इथून निघू आपण पनवेलवरून. तर चला लेट्स गो. आता पोचलेलो आहेत गाईज आता कलंबोली हायवेला आणि इकडं ट्रॅफिक लागलेली. आता सुटली ट्रॅफिक आणि इकडं चालू आहे ब्रिजचा काम पूर्ण. तर रस्ता इकडून साईडशी बनवलेला आहे. ब्रिजचा काम बघा. आता आपण कलंबोलीमध्ये जाऊ. परत एकदा सिग्नल लागला आणि आता संध्याकाळचे वाजलेले 5:30 वाजून गेलेले आहेत. आता 10-15 मिनटं अजून थांबा मग जा. आलो रोडपालीच्या डीमार्ट जवळ. काहीच आता परत आलेलो आहे सिग्नलवर आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:15 झाले आणि गाईज आता पाणी थोडं कमी आहे. तर गाईज आज गेलेलो पनवेलवरून आता रिटर्न आलो. आता काय एवढा खास ब्लॉगमध्ये तरी म्हणजे आज काय एवढा झाला ना ब्लॉगमध्ये काय एवढं कंटेंट घेतले नाही म्हणजे कंटेंट काय सीन दिसलाच नाही. तर गाईज आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गाईज बाय बाय, टेक केअर, जय श्रीराम.